नमस्कार. आज आपण डेफिनेट इंटिग्रेशन मधलं प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन ते बघणार आहोत. तर काही जे एक्झाम्पल्स आहेत डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये त्यांच्यासाठी आपण प्रॉपर्टी यूज करतो ते सॉल्व्ह करताना. मग त्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या ते आपण आता ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर त्यातली आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघणार आहे. प्रॉपर्टी फर्स्ट, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx इक्वल्स टू मायनस b to a f of x dx. बदल काय आला तर जिकडे जे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट होता त्या जर बदलल्या, म्हणजे अप्पर लिमिट इकडची तिकडे लोअर लिमिट झाली आणि इकडची लोअर लिमिट तिकडे अप्पर लिमिट झाली, असा जर बदल झाला तर काय होतं, तर त्या फंक्शनचा म्हणजे इंटिग्रेशनचा मायनस साइन चेंज होतो. एवढंच फक्त याच्यामध्ये. तर आपण ते प्रूव्ह करून बघू. आता हा जो दिला आपल्याला एफ ऑफ एक्स डी एक्स याचं जे इंटिग्रेशन आहे ते आपण इनडिफिनिट मध्ये कन्सिडर करू. म्हणजे लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस सी, कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी असं समजू आपण. मग आता आपण याला अप्लाय करा डेफिनेट इंटिग्रेशन. तर डेफिनेट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स काय येईल, तर याला इंटिग्रेशन अप्लाय करा म्हणजेच कॅपिटल एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी आणि तो प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तो 0च होतो त्याच्यामुळे मी काही लिहिलेलं नाही आहे. मग आता याला सॉल्व्ह करा अजून. तर हा येईल तुमचा कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए. ही झाली तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी आपण LHS सॉल्व्ह केली. RHS घेऊन बघा. तर RHS काय आहे, मायनस बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. आता याचं पण इंटिग्रेशन हेच आहे, कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि लिमिट फ्रॉम बी टू ए आणि हा मायनस साइन इंटिग्रलचा काय येईल ते मायनस अगोदर अप्पर लिमिट म्हणजेच एफ ऑफ ए येईल आणि मायनस लोअर लिमिट एफ ऑफ बी. मायनस साइन मध्ये घ्या. मायनस साइन म्हटलं म्हणजे हा होईल तुमचा मायनस एफ ऑफ ए आणि हा होऊन जाईल प्लस एफ ऑफ बी. तो काय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. इक्वेशन सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड टू काय असणार, हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे हे दोन्हीही सेम आहे, म्हणजे प्रॉपर्टी फर्स्ट तुमची प्रूव्ह झाली. याच्यामध्येच प्रॉपर्टी सेकंड, चेंज ऑफ व्हेरिएबल फॉर्म ज्याला आपण म्हणतो. व्हेरिएबल चेंज जरी झाले तरी फंक्शनचं इंटिग्रेशन तेच असणार आहे. म्हणजेच प्रॉपर्टी सेकंड, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी असं असणार आहे. इकडे जो व्हेरिएबल होता तो एक्स होता, इकडे जो व्हेरिएबल आहे टी आहे, पण पूर्ण इकडे एक्स तर एक्सच तिकडे टी तर टीच. आता हे बरोबर आहे का ते आपण चेक करू. आता तेच पुन्हा काय कन्सिडर करणार, लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू आपण म्हणणार एफ ऑफ एक्स प्लस सी. आता याला सॉल्व्ह करून बघा. तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी काय येईल, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू हेच येईल जे आपण काढले इकडे, म्हणजेच लिमिट्स ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी आणि याची किंमत काय असेल एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ही तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट. हा तिकडचं घ्या, इंटिग्रेशन एफ ऑफ टी इंटू डी टीचं फ्रॉम ए टू बी, म्हणजे त्याच्यामध्ये पण लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डी टी, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डी टी त्याचं इंटिग्रेशन समजून घ्या एफ ऑफ टी आणि प्लस येईल. ठीक आहे, टी व्हेरिएबल इकडे ते इंटिग्रेशन टी मध्येच येणार आहे. मग याला डेफिनेट इंटिग्रेशन अप्लाय करा फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी आणि लिमिट्स अप्लाय करा. त्याचं इंटिग्रेशन हे म्हणजेच कॅपिटल एफ ऑफ टी फ्रॉम ए टू बी आणि अप्लाय करायला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, तर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए येऊन जाईल. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड दोघंही सारखे आहेत. दोघं इक्वेशन सारखे म्हणजे त्यांच्या LHS पण काय असतील सेम असतील, म्हणजेच हे दोन्हीही इक्वल असतील.
इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी. ठीक आहे. प्रॉपर्टी थर्ड आपण बघू. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. काय झालंय की इंटिग्रल जे ए टू बी पर्यंत त्याला स्प्लिट केलेलं आहे ऍडिशन मध्ये, आणि स्प्लिट करताना जी लिमिट घेतलेली ती ए आणि बी च्या मधलीच घेतलेली आहे. ए लेस दॅन सी लेस दॅन बी हे आपल्याला दाखवायचं आहे. आता प्रत्येकाचं जर इंटिग्रेशन घ्यायचं म्हटलं आपण तिघांचं इंटिग्रेशन काढू आणि तिघांना इक्वल दाखवू आपण. मग आता लेट आपल्याला कन्सिडर करावं लागेल, लेट इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी हे असणार आहे, कारण सगळ्यांमध्ये एफ ऑफ एक्स आहे. मग आपण अगोदर इंटिग्रल फ्रॉम ए टू बी घेऊ. इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू, तर याचं इंटिग्रल काय येईल तर कॅपिटल एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी म्हणजेच काय आलं ते कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए हे आलं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ही झाली तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर सेकंड आपण हे घेऊ ए टू सी पर्यंतचं. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स, त्याचंही इंटिग्रेशन कॅपिटल एफ ऑफ एक्स येईल, फक्त लिमिट्स मध्ये बदल असणार आहे. एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू सी आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे एफ ऑफ सी मायनस एफ ऑफ ए ही झाली तुमची इक्वेशन नंबर सेकंड. थर्ड जी टर्म आहे ए टू बी सॉरी सी टू बी आहे, सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, त्याचं इंटिग्रेशन कॅपिटल एफ ऑफ एक्स लिमिट्स फ्रॉम सी टू बी आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय येईल तर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ सी येऊन जाईल इक्वेशन नंबर थर्ड. आता आपण इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड यांची ऍडिशन आहे ए टू सी प्लस बी टू सी टू बी यांची ऍडिशन म्हणजे आपण त्यांची ऍडिशन करून घेऊ म्हणजेच इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3. मग इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 म्हटलं म्हणजे काय येईल ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स आणि प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. तर काय येईल ते अगोदर हे एफ ऑफ सी मायनस एफ ऑफ ए आणि प्लस प्लस असल्यामुळे कोणताही साईन बदल होणार नाही, तर एफ ऑफ बी ॲज इट इज प्लस मध्येच राहील आणि मायनस एफ ऑफ सी हा कॅन्सल होऊन जाईल. एफ ऑफ सी मायनस एफ ऑफ सी, तर आला आन्सर आपलं एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए त्याची किंमत किती येतं इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स हेच आपल्याला दाखवायचं होतं. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू ए टू सी इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स आणि प्लस एफ ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रल फ्रॉम सी टू बी ऍडिशन त्यांची ही झाली प्रॉपर्टी थर्ड. ठीक आहे. प्रॉपर्टी फोर्थ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. आता आपल्याला ही प्रूव्ह करायची आहे फोर्थ फिफ्थ सिक्स्थ आणि सेवन्थ ह्या ज्या प्रॉपर्टीज आपल्या यांचं बऱ्याच वेळा प्रूफ विचारलेलं आहे आजपर्यंत बोर्डाच्या एक्झाम मध्ये, म्हणून त्यांचं सबस्टिट्यूशन वगैरे कसं असेल आणि ते प्रूव्ह कशी करायची ते आपण आता नीट बघू. तर हा जो ए मायनस एक्स दिलेला असणार, आता पुढच्या याच्यामध्ये ए मायनस एक्स असेल, ए प्लस बी मायनस एक्स असेल, ट्वाइस ऑफ ए मायनस एक्स असेल, अशा त्या तीन प्रॉपर्टी आणि चौथी ऑड आणि इव्हनची. तर हा जो ए मायनस एक्स आहे यालाच टी माना म्हणजेच पुट ए मायनस एक्स इक्वल्स टू टी. लिमिट्स फ्रॉम 0 टू ए ते आपण दोघांमध्ये सेम आहेत. आता ए मायनस एक्स इक्वल टू टी तर डी एक्स काय येईल देअरफॉर डी एक्स इक्वल्स टू मायनस डी एक्स असेल तो तर मायनस येईल आपण ते टाकणार म्हणजे मायनस डी टी येईल. सबस्टिट्यूशन झालं. लिमिट्सही चेंज करा. व्हेन एक्स इक्वल टू 0 एक्स ची किंमत 0 टाका. ए मायनस 0 इक्वल्स टू टी देअरफॉर किंवा इम्प्लाइज टी इक्वल्स टू ए. नंतर व्हेन एक्स इक्वल टू ए तर ए मायनस ए इक्वल्स टू टी म्हणजे टी इक्वल्स टू आला 0.
आता लिमिट झाल्या a टू 0 झाल्या. आता आपण हे घेऊ पुन्हा 0 टू a, हे आपलं जे इंटिग्रेशन आहे याला आपण हे दाखवणार इक्वल टू 0 टू a f ऑफ x dx. आता कन्फ्यूज बरेच जण का, आता मी हा घेतला मग आता मी याच्यामध्ये x ची किंमत टाकणार. मग x ची किंमत काय, तर x ची किंमत याच्यावरनं काढा, याच्यावरनं x ची किंमत काय येईल तर a मायनस टी इक्वल्स टू x येईल. ध्यान ठेवा x ची किंमत लिहावी लागेल आणि लिमिट काय आपल्या आता लिमिट तर a टू 0 आहे म्हणून a टू 0 सबस्टिट्यूशन अप्लाय केले मी. ठीक आहे, याला सबस्टिट्यूशन अप्लाय केलेलं आहे तर a टू 0 झाला लिमिट आणि x ची किंमत झाली f ऑफ a मायनस टी आणि इंटू dx काय तुमचा तर मायनस dt. जो मायनस dt आलेला आहे तो मायनस साइन बाहेर येऊन जाईल, मायनस फ्रॉम a टू 0 f ऑफ a मायनस टी इंटू dt. आता हा जो मायनस साइन आहे, मायनस साइन जर आपण चेंज करायचा म्हटला तर मायनस साइन मध्ये काय पहिली प्रॉपर्टी आपली लिमिट्स चेंज होतात, म्हणजेच तुमचं इंटिग्रेशन काय येईल इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx फ्रॉम a टू b काय येईल तर हा मायनस साइन मुळे काय लिमिट चेंज होतील म्हणजे 0 टू a होणार. 0 टू a f ऑफ a मायनस टी इंटू dt. इथं आपण प्रॉपर्टी फर्स्ट अप्लाय केली. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी अप्लाय केली आपण ह्या स्टेपला. आता हा इकडचा x मध्ये इकडचा t मध्ये तर सेकंड प्रॉपर्टी व्हेरिएबल चेंज, म्हणजेच आपण 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx लिहू शकतो. ही तुमची प्रॉपर्टी सेकंड इथं वापरलेली मी, म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इक्वल्स टू आलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx. ही तुमची प्रॉपर्टी फोर्थ. प्रॉपर्टी फिफ्थ इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ a प्लस b मायनस x इंटू dx. आता a प्लस b मायनस x आलेला, मागच्या ज्यामध्ये a मायनस x होता. मागचं जसं सॉल्व केलं a मायनस b a तुमचं काय होतं a मायनस x होता, तो a मायनस x ला आपण t मानलो होतो, a प्लस b मायनस x ला t माना, म्हणजेच पुट a प्लस b मायनस x इक्वल्स टू t. पुन्हा याच्यावरून डेरिव्हेटिव्ह काढा तर dx इक्वल्स टू काय येईल, देअरफॉर dx इक्वल्स टू मायनस dt, म्हणजे मायनस dx इक्वल्स टू dt येतोय तो आपण मायनस साइन तिकडे घेणार, कारण आपण dx ची किंमत काढणार. पुन्हा हेच इंटिग्रल घ्या, इंटिग्रल फ्रॉम a टू आपल्या लिमिट्स राहिले अजून, म्हणजेच व्हेन x इक्वल टू 0 व्हेन x इक्वल टू a दिलेलं इथं x इक्वल टू a, तर याच्यावर काय फरक पडेल a प्लस b मायनस a इक्वल्स टू t इम्प्लाइज t इक्वल्स टू काय येईल a मायनस a कॅन्सल म्हणजे t इक्वल्स टू b झाला. आणि व्हेन x इक्वल टू b तर a प्लस b मायनस b इक्वल्स टू t तर इम्प्लाइज t इक्वल्स टू a. आता लिमिट्स काय झाल्या b टू a झाल्या, लिमिट्स काय झाल्या b टू a. मग आपण हे घेणार a टू b f ऑफ x इंटू dx इक्वल्स टू, आपण याला सबस्टिट्यूशन अप्लाय केलं. मग या x ची किंमत काय ते काढा, तर x ची किंमत काय आहे तर x इक्वल टू तुमचा येऊन जाईल मायनस तिकडे म्हणजे a प्लस b मायनस t आला, म्हणजे आपण इंटिग्रल फ्रॉम b टू a f ऑफ a प्लस b मायनस t आणि dx काय आला आपला तर मायनस dt आलेला, मायनस dt. पुन्हा हा मायनस साइन बाहेर घेऊन टाका, मागच्या जसं घेतलं तसं b टू a f ऑफ a प्लस b मायनस t इंटू dt. मायनस साइन काय करेल लिमिट्स चेंज करेल, म्हणजेच लिमिट्स काय होतील तुमच्या a टू b f ऑफ a प्लस b मायनस t इंटू dt. ही वापरली आपण प्रॉपर्टी फर्स्ट, वापरली आपण प्रॉपर्टी फर्स्ट यूज केली. नंतर f ऑफ a प्लस b मायनस टी इंटू dt त्याची किंमत किती आहे इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx. तर हा t मध्ये याला आपण x मध्ये करा, इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ a प्लस b मायनस x इंटू dx. हेच तुमचं इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx फ्रॉम a टू b आहे. ही तुमची प्रॉपर्टी फिफ्थ.
ठीक आहे. प्रॉपर्टी फोर्थ आणि प्रॉपर्टी फिफ्थ दोघंही सेम आहेत, फक्त a प्लस बी मायनस एक्स आणि तिकडे a मायनस एक्स आहे. प्रॉपर्टी फोर्थ मध्ये 0 टू a दिलेले, ध्यान ठेवा 0 पासून लिमिट स्टार्ट होते, याच्यामध्ये a टू b दिलेले आहे. प्रॉपर्टी सिक्स्थ बघू आपण. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ट्वाइस ऑफ a f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx आणि प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ ट्वाइस ऑफ a मायनस एक्स इंटू dx. हे आपण प्रूव्ह करणार आहे. मग आता हे तुमचं सेम आहे, फक्त याच्यामध्ये आपण याला सबस्टिट्यूशन अप्लाय करणार ट्वाइस ऑफ a मायनस एक्सला. मग आपण हे अगोदर सॉल्व्ह करू. मग याला मानून घ्या तुम्ही, हा तुमची जी RHS आहे, RHS इक्वल्स टू 0 टू a f ऑफ x dx आणि प्लस 0 टू a f ऑफ ट्वाइस ऑफ a मायनस एक्स इंटू dx. हा झाला तुमचा I1 आणि इंटिग्रल सेकंड हे तुमचं झालं. मग आपण अगोदर हे सॉल्व्ह करू. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी याची किंमत जी आपण काढणार आहे, तर आपण काय करणार, ट्वाइस ऑफ a मायनस एक्सला t मानणार, म्हणजेच फूट ट्वाइस ऑफ a मायनस एक्स इक्वल्स टू t. मग dt काय येईल, तर dx इक्वल्स टू मायनस dt होऊन जाईल. आता त्याच्या लिमिट्सही बदल करा, म्हणजेच व्हेन x इक्वल टू 0, x इक्वल टू 0, तर x ची किंमत 0 टाका, म्हणजे ट्वाइस ऑफ a मायनस 0 इक्वल्स टू t इम्प्लाइज t इक्वल्स टू 2a. आणि नंतर व्हेन x इक्वल टू a दिलेली, म्हणजे ट्वाइस ऑफ a मायनस a इक्वल्स टू t, तर t ची किंमत आली a. म्हणजे आपण जो I2 सॉल्व्ह करणार आहे, तर I2 ची किंमत काय येईल आफ्टर सबस्टिट्यूशन. तर सबस्टिट्यूशन नुसार लिमिट्स आल्या 2a टू a आल्या, ट्वाइस ऑफ a टू a. नंतर ट्वाइस ऑफ a मायनस एक्स, म्हणजेच त्याला आपण t मानलेला आहे, हा तुमचा आला f ऑफ t आणि dx काय आला आहे, तर मायनस dt आलेला आहे. आता हा मायनस dt बाहेर येऊन जाईल, पुन्हा मायनस 2a इंटू a f ऑफ t dt. मायनस साइन काय करणार, लिमिट्स चेंज करणार, म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे a टू 2a झाला f ऑफ t आणि dt. इंटिग्रेशन फ्रॉम I2 काय आपली किंमत, I2 ची किंमत आहे 0 टू a f ऑफ ट्वाइस ऑफ a मायनस एक्स इंटू dx. ती तुमची I2 ची किंमत. आता चेंज करा व्हेरिएबल, म्हणजे a टू 2a f ऑफ x dx ही तुमची किंमत आली तिची. ठीक आहे. I2 ची किंमत किती आली, a टू ट्वाइस ऑफ a f ऑफ x dx आली. मग याच्यामध्ये किंमत टाका, हा तुमचा LHS 0 टू 2a किंवा RHS लिहून, RHS किती ते बघा, RHS इक्वल्स टू I1 म्हणजेच 0 टू a f ऑफ x dx आणि प्लस I2 ची किंमत किती आली, तर ती आपण निकाळली a टू ट्वाइस ऑफ a f ऑफ x dx. लिमिट्स काय स्प्लिट झालेले आहे, 0 टू a आणि a टू ट्वाइस ऑफ a, म्हणजे आणि फंक्शन एकच आहे f ऑफ x dx. मग त्याच्यामुळे या लिमिट्स ऍड होतील, म्हणजे 0 टू 2a f ऑफ x dx तुमचं आन्सर येईल. आणि 0 टू 2a f ऑफ x dx म्हणजे काय, ते तुमची प्रॉपर्टी, म्हणजे दोघंही इक्वल आहेत. ही झाली तुमची प्रॉपर्टी 6th प्रूफ. आपण आता एक लास्ट प्रॉपर्टी घेऊ, प्रॉपर्टी 7th. इंटिग्रेशन फ्रॉम मायनस a टू a f ऑफ x dx इक्वल्स टू ट्वाइस ऑफ 0 टू a f ऑफ x dx if f of x is even and 0 if f of x is odd. आता even आणि odd फंक्शन असलं तर त्याच्यामध्ये बदल होईल. मग even फंक्शन कोणतं आणि odd फंक्शन कोणतं तेही आपण बघणार आहेत. आता ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करू अगोदर, तर LHS तुमची आहे, LHS इक्वल्स टू मायनस a टू a f ऑफ x dx आहे. मग याला स्प्लिट करा, याला आपण असं लिहू शकतो मायनस a टू 0 f ऑफ x dx, कारण 0 त्या दोघांच्या मध्ये येणार आहे, निगेटिव्ह नंबर प्लस पॉझिटिव्ह नंबर होती इकडचा तो, आणि प्लस फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx. हा तुमचा I1 आणि हा प्लस I2. हा 0 टू a आपण ॲज इट इज ठेवणार आहे, आपण फक्त हे सॉल्व्ह करणार मायनस a टू 0. ठीक आहे. तर मग आता हे सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा मायनस a काढायचा आहे, तर मी x ला काय पुट करेल बघा, म्हणजेच I2 सॉल्व्ह करण्यासाठी, तर पुट
x equals to minus t, x equal to minus t, therefore dx equals to minus dt, x equals to minus t, dx equals to minus dt. Limits when x equals to, याला आपण सबस्टिट्यूशन अप्लाय करणार आहे I1 ला, तर अगोदर मायनस आहे. when x equals to मायनस a, तर x ची किंमत किती येईल, सॉरी x equals to मायनस a, म्हणजे हा मायनस a झाला, मायनस मायनस t म्हणजेच t equals to काय आला, तर a आला. आणि when x equal to 0, तर 0 म्हटलं म्हणजेच t equals to काय येईल तुमचा 0 ची त्याची किंमत, 0 equals to minus t, t equals to 0. लिमिट्स काय झाल्या, a to 0 झाल्या, म्हणजेच I1 ची किंमत आली I1 equals to लिमिट्स फ्रॉम a to 0. ठीक आहे. f of x, तर x ची किंमत काय आहे, तर मायनस टी, म्हणजे f of मायनस टी, आणि dx ची किंमत आहे मायनस dt. मायनस साइन बाहेर घ्या, मायनस a to 0 f of मायनस t आणि हा dt. मायनस साइन पुन्हा कशासाठी, लिमिट्स चेंज करण्यासाठी, 0 to a होऊन जाईल f of मायनस t इंटू dt. आणि व्हेरिएबल चेंज करा, x मध्ये पाहिजे आपल्याला 0 to a f of मायनस x इंटू dx, हे ते आला आन्सर तुमचा. I1 ची किंमत आली 0 to a f of मायनस x इंटू dx, म्हणजे हे झालं 0 to a f of मायनस x इंटू dx. मग आपण LHS इक्वल्स टू लिहिणार, LHS इक्वल्स टू आला आपलं, तर LHS इक्वल्स टू याच्या जागी आपण हे लिहिणार, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of मायनस x इंटू dx आणि प्लस 0 to a f of x dx. लिमिट सारखे आहेत, फंक्शन फक्त होईल काय, लिमिट सारखे असल्यामुळे त्यांची ऍडिशन होऊन जाईल फंक्शनची, म्हणजे 0 to a f of मायनस x आणि प्लस f of x इंटू dx असतील. आता दोन्ही सारखे, फक्त काय आहे, तर x आणि मायनस x व्हेरिएबल मध्ये चेंज आहे, मग त्याच्यामुळे काय होईल ते बघू आपण. आता f of मायनस x, आता f of मायनस x मध्ये दोन असतील, हा f of x मायनस x च्या किमती दोन होऊ शकतात, एक तर प्लस f of x येईल आणि एक मायनस f of x येऊ शकते. मग f of मायनस x म्हणजे प्लस f of x आलं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इवन फंक्शन म्हणतो, आणि मायनस f of x आलं म्हणजे त्याला आपण म्हणतो ऑड फंक्शन. आता इवन फंक्शन जर असलं म्हणजे प्लस f of x असेल, म्हणजे याच्यामध्ये काय बदल येईल, हा प्लस f of x येऊन जाईल, म्हणजे f of x प्लस f of x होऊन जाईल तो, आणि तो काय होईल तुमचा ट्वाइस ऑफ f of x होईल. ट्वाइस आपण बाहेर घेऊ शकतो, म्हणजे ते हे तुमचं आलेलं आहे 2, 0 to a f of x dx आलेलं आहे. आणि जर मायनस f of x आला म्हणजे हा होईल तुमचा मायनस f of x आणि हा होईल तुमचा प्लस f of x. काय होईल, त्याची किंमत आली 0 आली, तर 0 चं इंटिग्रल काय तुमचं 0च येणार आहे, म्हणजेच जेव्हा ऑड असेल तेव्हा 0 असेल आणि जेव्हा इवन असेल तेव्हा ते ट्वाइस मध्ये येऊन जाईल तुमचं फंक्शन. अशा प्रकारे प्रॉपर्टी 7 सुद्धा कंप्लीट केली आपण. ठीक आहे. 4th, 5th, 6th, 7th ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे यांचं प्रूफ विचारला येतं बऱ्याच वेळा, आणि किंवा नाही विचारलं तर यांच्या रिलेटेड एक्झाम्पल्स. आता कन्फ्यूज तुम्ही कधी होणार की कोणती प्रॉपर्टी वापरायची, मग आपण एक एक एक्झाम्पल घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर जेव्हा ते एक्झाम्पल आपण लिहू त्या एक्झाम्पलसाठी कोणती प्रॉपर्टी अप्लाय होईल ते आपण बघणार आहेत. त्या एक्झाम्पलनुसार मी तुम्हाला सांगेल की कोणती प्रॉपर्टी अप्लाय करायची आणि कधी आणि कशी अप्लाय करायची. ठीक आहे. थँक्यू.